मला वाटतं सर्वात आज जे काय 12 आणि 13 तारखेला या ठिकाणी जी काय घटना झालेली आहे, मला वाटतं या सरकारने राजीनामा दिला पाहिजे, सरकार बरखास्त करायला पाहिजे. हे सरकार चालवण्याचे लायक नाहीत. आज तुम्ही बघितलं असेल या ठाणे जिल्ह्यामध्ये वारंवार दर महिन्याला 2 या ठिकाणी ज्या काही घटना होत आहेत, तुम्ही जर बघितलं असेल की आज वसईला त्या ठिकाणी यादव नावाच्या मुलीवरती अत्याचार झाला होता. त्यानंतर उरणला 2 वेळा 2 ठिकाणी त्या ठिकाणी लागोपाठ 8 दिवसामध्ये त्या ठिकाणी घटना आली. शिळफाट्याला सुद्धा तुम्ही प्रकार बघितला असेल. अक्षता म्हात्रे नावाच्या एका महिलेवरती त्या ठिकाणी अत्याचार झाला होता. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक ठिकाणी तिथे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्या आरोपींना हे करू म्हणून सांगितलं होतं, परंतु आज जवळजवळ 4 महिने झाले कुठल्याही कोर्टामध्ये अजूनही केस स्टँड झाली नाही. आणि अशा पद्धतीने दरवेळेला वाटाण्याची अक्षता टाकण्याचं काम हे जे सरकार करते आणि ज्या पद्धतीने तुम्ही बघितलं असेल या जिल्ह्यामध्ये वारंवार या घटना घडतात, परंतु या सरकारला वेळ नाही, गृहमंत्र्यांना वेळ नाही, वेगवेगळे कार्यक्रम चालू आहेत त्यांचे. आज तुम्ही बघितले असेल लाडकी बहीण योजना आणली, परंतु लाडकी बहीण या ठिकाणी किंवा लहान मुली या सुरक्षित नाहीत. आणि ज्या पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल की कुठलीही महिला या ठिकाणी सुरक्षित नाही, शाळा सुरक्षित नाही, रेल्वे स्टेशन सुरक्षित नाही. आणि अशा पद्धतीने जर मला वाटतं हा कारभार हे हाकत असेल तर या सरकारला त्या ठिकाणी घरी बसवलं पाहिजे. 1.5 महिन्यानंतर जनताच बसवणार आहेत. मला वाटतं या सरकारने संबंध बरखास्त करून या ठिकाणी सरकार बरखास्त करायला पाहिजे. त्याचा फडसाद आता ठाण्यामध्ये पाहायला मिळत आहेत. ही आंदोलन 3 हाता नाकातून सुरू झालं आणि कुठपर्यंत झाले. मला वाटतं आज तुम्ही बघितलं असेल लोक रस्त्यावरती आलेले आहेत. बदलापूरला त्या ठिकाणी जो काय प्रकार झाला, आज किती दिवस वाट बघायची. 12 तारीख झाली. 12 तारखेला जर ऍक्शन घेतली असती तर 13 तारखेला दुसऱ्या मुलीवरती अत्याचार झाला नसता. आणि 12 तास त्या ठिकाणी ती तक्रार नोंदवण्यास 12 तास लागले. म्हणजे कुठल्या तरी सरकार या दबावाखाली काम करते, कोणाला तरी वाचवण्याचं काम करते. म्हणून हे सरकार लायक नाही. हे मला वाटतं हे सरकार बरखास्त करायला पाहिजे. सौम्य लाठीचार्जही करण्यात आलं बदलापूर. दुसरं काय, पोलीस असंच आंदोलकांवर गुंड लोकांना आतमध्ये शाही स्वागत होतं त्यांचं, त्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे. ठाण्यामध्ये आज पोलीस यंत्रणा कमी आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी पोलीस गन देऊन संरक्षण दिलेलं आहे. परंतु आज जनता रस्त्यावरती आहे. कशा पद्धतीने या ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल कित्येक खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत कार्यकर्त्यांवरती. त्यांच्या घरादारावरती नांगर फिरवला जातोय. कार्यकर्ते फोडण्यासाठी त्याचा वापर पोलिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी वापर केला जातो. अशा पद्धतीने यांचं हे जे काय चालू आहे जनता उडाडवाणी बघते. निवडणुका घ्यायला सुद्धा घाबरलेत. आज महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार होत्या, ती अनाउन्समेंट सुद्धा केली नाही. कारण त्यांना कल्पना आहे की जनताच आपल्याला त्या ठिकाणी घरी बसवणार आहे. आंदोलन रेल्वे स्टेशन जवळ जाणार आहेत का? नाही, पोलीस स्टेशनला आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली त्या ठिकाणी. एकंदरीत पाहिलं की बदलापूरच्या फडसाद ठाणेमध्येही पाहायला मिळत आहेत. माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वात आंदोलन केले जात आहे. 3 हात नाकेतून आंदोलन सुरू आहे, ते पोलीस स्टेशन पर्यंत जात आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन चव्हाणसह रमेश शर्मा, TV9 मराठी, ठाणे.